नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आज आपण नागपूरच्या पंचदीप नगर या ठिकाणी भीमज्योती बुद्धिविहार या ठिकाणी आज पालींच्या या मुलांच्या ज्यांचा सत्कार करण्यात आला होता, विशेष कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि मान्यवर मॅडम आहे, जाणून घेऊयात त्यांचं काय मत आहे. मॅडम मला पहिल्यांदा सांगा. जय भीम. नमो बुद्धाय. आज आपण भीमज्योती विहारामध्ये पाली परीक्षा घेतली होती आणि त्याचा रिझल्ट आणि सत्कार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला स्मृती चिन्ह देऊन. इथे पाली शिकणारे प्रत्येक व्यक्तींचा सत्कार करणार आहे. इथे कोणी कमी किंवा कोणी जास्त नाही, फक्त पालीचं शिकणं गरजेचं आहे आणि पाली हे घर झाली पाहिजे म्हणून आम्ही एक अभियान चालवलेलं आहे, हर घर पाली अभियान, की प्रत्येक घरी पाली झाली पाहिजे. प्रत्येक स्त्री शिकली की प्रत्येक त्यांच्या घरचे मुलं शिकतील, त्यांचे घरचे मिस्टर शिकतील आणि ती इतर आपल्या मैत्रिणीला शिकवतील. हा याचा मागचा उद्देश आहे. आणि बुद्धांचे वचन आणि बुद्धांची जी वाणी होती पाली भाषा, ती एकमेकांना जोडणारी भाषा होती. तर या पालीचा प्रचार प्रसार करण्यासाठी पाली भाषेचे विशेष वर्ग घेण्यात आले होते आणि पाली ही या वर्षी मागच्या वर्षी क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळाला. त्यामुळे आपली ही जिम्मेदारी खूप जास्त झालेली आहे. विद्यापीठ असो की विहार असो, तिथे जाऊन आपल्याला शिकणं फार गरजेचं झालेलं आहे. या निमित्ताने पालीचा प्रचार प्रसार महिलाही करतील, पुरुषही करतील आणि त्याचा एक माध्यम विहार आहे. विहारामध्ये असे उपक्रम चालवण्यात येत आहेत, जसे की आता दरवर्षी आम्ही 14 एप्रिल करतो, बाकीचे बुद्ध पौर्णिमा करतो आणि दर पौर्णिमाला आपल्या विहारांमध्ये ध्यान होणार आहे. आता नेहमी आता ध्यान होणार आहे, पालीचे वर्ग होणार आहे आणि त्यासोबत आपण सम्राट अशोकांची धम्मलिपी शिकणार आहे. 5 तारखेला त्यांची जयंती आहे, तर धम्मलिपीचाही प्रचार होणार आहे आणि महिलांचं, पुरुषांचं, मुलांचा आता समावेश आम्हाला विहारात भेटत आहे. जनजागृती होत आहे. बरेचसे लोक आता विहारामध्ये जे न येणारे होते त्यांनी येण्या चालू केलेला आहे. आणि रविवारचा जो दिवस आहे, बाबासाहेबांनी 18व्या खंडामध्ये सांगितलेला आहे की दर रविवारी तुम्ही 1 तास तरी विहारामध्ये जाऊन सामूहिक वंदना करा, चर्चा करा. आता इथून इथे दिशा मिळाले या मेसेजद्वारे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक विहारामध्ये दर रविवारी तुम्ही चर्चासाठी, सामूहिक वंदनासाठी येऊन तुम्ही जाऊन तिथे भेट द्या. जितके सुरुवातीला लोक राहतील, सुरुवात तुम्ही आपल्यापासून करा. हा येईल तो येईल ते नका करू, पहिले सुरुवात आपल्यापासून करा, आपल्या विहारापासून करा. आणि प्रत्येक रविवारी विहारात कोणते प्रवचन करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी कोणाला ना कोणाला बोलवा. आणि मी तर म्हणेन की आपल्याच विहारामधला प्रत्येक व्यक्तीला एक विषय द्या आणि बाहेरच्या बोलवण्यापेक्षा महिलांना द्या, पुरुषांना द्या, लहान मुलांना द्या, त्यांना एक विषय द्या, त्याच्यावर बोलण्यासाठी करा. त्या दिवशी तो त्यांना बोलण्याचा प्रवचनकार, प्रबोधनकार म्हणून त्यांचा सत्कार करा. त्याला एक डेअरिंग मिळेल आणि प्रत्येक विहारातून, प्रत्येक विहारामधले जे महिला राहतील त्या प्रबोधनकार होतील. मला असं वाटतं की असा एक चान्स महिलांना देण्याची गरज आहे. मॅडमनी इतिहासाचा पान उघडला आणि त्या पानामधून ज्या तथागत गौतम बुद्धांनी पाली विषयातून, पाली या लँग्वेजमधून समाजामध्ये जागृतता फैलवली आणि समाजात दूरपर्यंत हे जोडण्याचं काम त्यांनी केलं होतं. आणि त्यांचाच एक ध्यास घेऊन मॅडमनी आज आपल्या भीमज्योती बुद्धिविहारामध्ये पालींचा एक सुंदर असा उपक्रम राबवला आणि आमच्या चॅनलवर त्यांना काय दिला. थेट आपल्याशी कांचनताई देवगडे मॅडम जोडल्या आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये अशी शिरकत करतात आणि ठामपणे मत सांगतात. आज या कार्यक्रमामध्ये भीमज्योती विहारामध्ये त्यांनी सुद्धा शिरकत केली होती आणि पाली विषयाला कसं वाढवायचं ताकदीनं ते काम करत आहे, जाणून घेऊन त्यांचं मत. मॅडम पहिल्यांदा सांगा. मी कांचन देवगडे आहे. माझं बुद्धिस्ट स्टडी आंबेडकर थॉट पाली झालेलं आहे. बँकेत माझी 30 वर्षाची नोकरी झालेली आहे. धम्मज्योती बुद्ध विहारामध्ये आम्ही पाली सर्टिफिकेट द्यायला आलो, पालीचं व्याख्यान करायला आलो. पाली भाषा किती महत्वाची आहे. विद्यापीठामध्ये, नागपूर विद्यापीठामध्ये पाली भाषा शिकविली जाते आणि सगळ्यांनी पालीमध्ये ऍडमिशन घ्यावं आणि बुद्ध वचनांना शिकावं. बुद्धांची जी 84,000 जे स्कंद आहेत, जे पालीचे आहे, ते आपण सगळ्यांनी शिकल्याशिवाय आपल्याला बुद्ध धम्म माहीत होणार नाही. अतिशय सुंदर अशी गोडवा असणारी पाली भाषा आहे. तर मी सगळ्यांना आव्हान करते की विद्यापीठामध्ये जा. आज धम्मज्योती विहारापासून सुरुवात झालेली आहे आणि सर्व महिला इथे खूप ताकदीने आल्या आणि खूप सुंदर व्याख्यान झालेलं आहे. अलकाताई, आपली कल्पनाताई आणि ह्या माझ्या सगळ्या महिला, हिरेकनताई, ह्या विहारामध्ये ठोंबरे सर, तर ह्यांनी सुंदर कार्यक्रम घडवून आणला. तर सर्वांनी पाली शिकावं, पालीचे काय हे करावं, धम्मलिपी शिकावं. इथेच थांबते. जय भीम. नमो बुद्धाय. कांचनताईंनी आपल्याला एक चांगलं असं मार्गदर्शन केलं
आणि पाली सारखा विषयाला ताकदीने वाढवा असं जनतेला आवाहन सुद्धा केलं आहे. आणि पाली विषय म्हणजे हे प्रेमळ अशी विषय आहे आणि यांच्यानं लोकांमध्ये जागरूकता फैलाल. आणि ताईला आमच्याकडून काय जय भीम.